भाऊ ह्या इथं आलतंय आपल्या इथं घरी आणि सध्याला खेळायचं आता गावरान भेळ करायची या गावरान दही भेळ करायची होती पण सध्या आमच्या इथं दही उपलब्ध नसल्यामुळं भाऊला मी एकदम गावरान मस्त देशी भेळ खायला घालणार आहे. देशी म्हणजे काय त्यात मध्ये देशी नाही होतायची नॉर्मलच आहे या खायला घालणार आहे. खायला घालणार आहे भाऊ भेळ खायला घालणार आहे. ती मग शब्द चुकून गेला माझा घालणार आहे भेळ म्हणून ते थोडं समजून घ्या आता तुम्ही. भाऊ काय बोलतेला तपास नाही लागणार. आंब्या झाडाखाली बसलो या आंब्याला पानं कमी ना आंबा जास्त लागले तर त्यामुळं सावलेलं नाही आम्हाला. एका महिन्यामध्ये जर आंबा एवढं जास्त येतं का नाही की नुसतं तुम्हाला आंबा नुसतं पिवळं पिवळं आंबा दिसणार समजा नुसतं तोंड फाकून बसायचं आंब्यावरनं पडलं. तर जयश्राम भाऊंना आपण आलतो आज गणभाऊच्या घरी. इकडे गणभाऊ आहे. हाय फ्रेम मध्ये गणभाऊ ना आमचे प्रिय मित्र आप्पा आप्पा बनसुडे. आप्पा बनसोडे. बनसोडे सोडे नाही सुडे. सुडे सुडे काय हा सोडे म्हणून तुमचा गैरसमज झालाय ते. सोडे. त्यामुळे तुम्ही बोलत नव्हता घरी बी येणार बनसोडे. मीठ टाके ना अंगाव होता. अरे एवढ्या दिवसापासून बनसोडे. देवा शपथ बनसोडे. सोडायचं मी समजायचो. आप्पा बनसोडेनं मला लई मदत केली आहे. भाऊनं 15 लाखाची गाडी आज 10 दिवस 15 दिवस झालं घरात उभा आहे माझ्या इथं मदत मला गाडी दिली. भाऊनं फिरवायला मला लई नाच होता गाडीचा. गाडी ही फिरलो लई भारी वाटतं या आणि जीवन ही लई अनमोल आहे लई भारी. त्यामुळं जीवन जगून घ्यायचं. लोक काय म्हणतील काय नाही चार माणसाचा विचार नाही कधी करायचा. भाऊनं गाडी दिली मी फिरवली माझी आलेलं आहे जास्त. आता भाऊ म्हणलं मी येतो गाडी घ्यायला चालते असू दे या म्हणलं. मग भाऊ आलं आज गाडी भाऊला देऊन टाकण्यात त्यांची महागारी त्यांना पण व्हिडिओ काढायला काय नाही. तर मग आता आम्ही काय करणार नाही या गावरान भेळ करून खाणं नाही त्यावर आणि मग नंतर ना भाऊ जाणं नाही तर मला काय झालं ना मला जरा थोडं सुधी चालली झोप आल्यावर झालं आहे मला जरा थोडं टेन्शनमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलला स्ट्राईक पडली. त्यामुळं साहजिक गोष्ट आहे ना. पण त्यांना 50,000 सबस्क्रायबर झालेलीची आयडिया आहे घातली डायरेक्ट जर अशी डिलीट होती म्हणल्यावर काय होईल सांगून द्या तुम्ही. काय होईल माणसाला अटॅक येईन एखाद्या माणूस एका सबस्क्रायबर पाहिजे माणूस काय काय करतं आज 50,000 सबस्क्रायबरची आयडी जर आज जागेला सस्पेंड झाली तर काय करायचं. यूट्यूबची पैसा चालू व्हायला लागला होता काय करायचं माणसाला. यूट्यूबवाल्या तुम्हाला समजत नाही कर कसं असं येणं करता तुम्ही. तर आता बेहेचं नियोजन केले या एक बारका गेला बेहेचं सामान वगैरे आणायला. तर गणभाऊच्या हातची बेळ खातो आणि दाखवतो मला पुढं. तर गणभाऊने आणलंय साहित्य सगळं बेहेचं कोथमीर वगैरे मस्त लाह्याचं पॅकेट. आता गणभाऊच्या आजची बेळ खाऊ आपण. गणभाऊ कसा बेळ करतो बघू. चिरून टाका खट 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 गणभाऊ चिर. एकदम मस्त उलटा उलटा. भाऊ आयुष्य आहे सुंदर एकदम जगून घ्या. माहीत नाही आपल्याला 10 मिनिट नंतर काय होणार आयुष्यामध्ये. 10 मिनिट नंतर काय होणार काहीच माहीत नाही. त्यामुळे मी म्हणतोय का आयुष्य जगून घेतलं पाहिजे बघा. आयुष्य लय भारी आहे नाही तर एक डिप्रेशन आहे. डिप्रेशन आहे ना. काय करायचं तर गार मस्त वाटतंय भावांनो. झाडाखाली बसलोय बाज वगैरे टाकली बसायला. कशात केलाय काय करायची त्यात काय होतं त्यात नाही का लाकेवाडी. तर बेळ होत आली कोथमीर वगैरे कापायचं चालली. ह्यांना भूक लागली मग ही मेवाच खायला लागलेत नुसता नुसता मेवा. टाका मेवा. हॅलो बरं बरं ठीक आहे देतो. आहे मग की नाना दादा थोडी वेळ द्या कर चालू. ए बाबा भेळ खाने का रमसे ए स्विगी राणे का. अरे हलवायचं काय टेन्शन घेतो आपण एरियाच्या पोते हलवू ह्याला. सगळी टाकायची तरी नाही टाकाय तरी इथंच पळायला लागलं नुसत बदल्या घे. बादली बी गावती का नाही. काय जग बसला खतरनाक. ह्यापेक्षा मोठं पातील आहे का बघ की असलं तर पाणी तापवायचं पाणी काय ह्यात हलवा येतं एक काम कर की पाठी चांगली आहे ना. आणि पाठी चांगली हे जीवनभर यादगार राहील का. थांबा एक मिनिट टाक नका काहीच लाग मी करतो बरोबर. अजून काय काय राहिले मसाला आपला थांबा.
होय तुम्ही जिम मध्ये प्रोटीन खाताय ही फुसकं खाऊन तुम्हाला भारी वाटत असं अरे वेट लॉस नाही चालतंय. कुठलं हे का नुसता मेवा खायचा. बस की आणि का त्या बारकी बैलाला तर होत नव्हती, मग काय मोठं पातेलं घेतलंय. काळच बिळा मागण्यावर वडी पाणी तापवायचं पातेलं घेतलं, आंघोळ करायचं. ये आया भाई अपना देसी गाव का बघा बघा. अरे आपण 12-13 बघे आपण. आता मात्र कांदा कमी वाटतोय का आपा तुला? आता कांदा कमी आता कांदा कमी वाटतोय, मागाशी कांदा लय झालता. आयो बघा, एवढी वेळ खातोय काय जनावर आहे आपण. हा मीठ आणलंय ना रे? आता एवढा मसाला टाकलाय गण भाऊनी. एवढी आखी इथंच आपल्याला टर्मा घेऊन जायला लागून उसात. समजून टाकलं बघितलं नाही ना. काय पोहे बी नसतं, डायरेक्ट हाताने. अरे हाताशिवाय माझ्यात नाही. खरी चव हातानच. खरी चव हातानेच. आणि आपण ह्याला जेवढी अशी हाताने हे करा ना असं सुरगळ नाही एकामेका समजा जीव जात माझा. वास तर मस्त यायला लागलाय गण भाऊ. वास येणार राव लय प्रेमाने बनवली आपण. भूक तर लय जोरात लागली आता. आता तुम्ही नुसतं बघा नुसतं थंडगार वाऱ्यात मस्त पेढीचा आनंद वेगळा. असली माझ्या फक्त गावाकडेच. गावाकडंच. तर बेह बे झाली तर भाव कशी लागते बेह. बेह एक नंबर झाली गणवशाची. पातेलं भेळ केली 5 किलो भरून भेळ. मोठं पान तापाचं पातेलं. लोक मटण करतात एवढ्यात आम्ही बेह केली एवढ्यात. शोरूमला फोन असली मस्त बेह झाली ना अवतडच नादच ना. फोटो घे.